नमस्कार. आज आपण बघणार आहोत पीसीओडी विषयी, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर हा आजकाल बऱ्यापैकी कॉमन झाला आहे आजार, पण याविषयी खूप सारे गैरसमजुती सुद्धा आहेत. तर आज आपण डिटेल माहिती अशी जाणून घेऊया. तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा होण्यामध्ये बऱ्याचदा हॉर्मोनल इम्बॅलन्स हे कारण असतं, त्याचबरोबर जेनेटिक कॉजेस पण असतात. तर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय असतं, तर आपल्याला 2 ओव्हरीज असतात आणि अल्टरनेटिव्हली दोन्ही ओव्हरीजमधनं दर महिन्याला एक मॅच्युअर एग रिलीज केलं जातं. या महिन्यामध्ये जर राईट साईडच्या ओव्हरीमधनं एक रिलीज झालं तर नेक्स्ट मंथमध्ये लेफ्ट साईडच्या ओव्हरीजमधनं. ओके. पण ज्यांना पीसीओडी असतो अशामध्ये होतं काय की ओव्हरीजमधनं हे जे एग बाहेर पडतं ते इमॅच्युअर असतं किंवा पार्शियली मॅच्युअर असतं, त्यामुळे ते सिस्टमध्ये कन्वर्ट होतं. सिस्ट म्हणजे काय असतं, तर एक छोटी बॅग असते ज्यामध्ये लिक्विड भरलेलं असतं. ओके. तर याच्यामुळे काय होतं, ओव्हरीजला सूज येते आणि ओव्हरीची साईज वाढते. आता जनरली ओव्हरीमधनं अगदी कमी प्रमाणामध्ये अँड्रोजन हार्मोन, जो मेल सेक्शुअल हार्मोन आहे, तो रिलीज केला जातो प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. पण जेव्हा पीसीओडी होतं आणि हे जे सिस्ट तयार होतात तेव्हा ओव्हरीमधनं जास्त प्रमाणामध्ये अँड्रोजन हार्मोन सिक्रेट केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला मेल पॅटर्नमध्ये हेअर लॉस, म्हणजे पर्टिक्युलरली या भागामधले हेअर लॉस होणं, केस पातळ होणं, त्याच्यानंतर पोटावर चरबी साचणं, पाळी अनियमित होणं, त्याच आणि एक्स्ट्रीम केसेसमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिसू शकतात. आता पीसीओडी झाल्यावर करायचं काय, तो होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी आणि सुरक्षित असे उपचार अवेलेबल आहेत. आणि उपचारांच्या बरोबरच जर तुम्ही एक्सरसाइज कराल आणि तुमचं वेट जर मेंटेन कराल, तर वेट मेंटेन करायचं म्हणजे डाएटमध्ये तुमच्या शुगर कमी असायला पाहिजे, कार्बोहायड्रेट्स कमी असायला पाहिजे आणि फायबर आणि प्रोटीन याचा इंटेक जास्त असायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमचा पीसीओडी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज केला आणि अगदी 5% वजन जरी कमी केलं ना, तरी देखील तुमची पीसीओडी फार पटापट रिव्हर्स होऊ शकते. तर हे होतं पीसीओडी विषयी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या आजाराची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.